देशात 6 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली। लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं। त्यानंतर गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक झाली। विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळेल असं वाटलं होतं, पण निवडणुकीच्या निकालातून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळवून भाजप नंबर 1 चा पक्ष बनला। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही आणि यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या गोटात पुढील निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या चर्चा रंगू लागल्यात। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून पुढील निवडणुका स्वबळावर लढवण्याचे सूर उमटू लागलेत, परंतु या सगळ्या चर्चांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मौन बाळगले आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची दिल्लीत बैठक पार पडली आहे। या बैठकीमुळे राजकीय गोटात अनेक चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत हात मिळवणी करणार की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होणार आणि असं घडलं तर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार म्हणून चर्चा रंगल्यात। याविषयीच आपण या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊन महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का हे जाणून घेण्याआधी आपण थोडं मागे भूतकाळात डोकावून बघू। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळालं, परंतु मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये भिनसलं। त्यानंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी करून पहाटे शपथविधी उरकला, परंतु शरद पवारांनी त्यावेळी दबाव तंत्राचा वापर करत अजित पवारांचं बंड मोडून काढलं आणि अजित पवार माघारी फिरले। त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, पण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं। राज्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं महायुतीचं सरकार स्थापन झालं। 2022 मध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत बंड केलं आणि ते महायुती सरकारमध्ये सामील झाले, परंतु त्यावेळी मात्र शरद पवार हे अजित पवारांना माघारी आणण्यात अयशस्वी ठरले। त्यावेळी मात्र अजित पवार यांच्या बंडावर शंका उपस्थित करण्यात येत होता। याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या बंडामागे शरद पवारांचीच खेळी असल्याची चर्चा राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात होत होती। त्यामुळे भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का अशा चर्चा होत्या, परंतु लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं केलं आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवार यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पुतण्याला म्हणजेच युगेंद्र पवार यांना उभं केलं। त्यामुळे अजित पवारांच्या बंडामागे शरद पवारांचीच खेळी असल्याच्या चर्चा खोट्या ठरल्या। आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि काल म्हणजेच 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवसादिवशी अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। राजकारणात कधी काय होईल काही सांगता येत नाही। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं समीकरण जरी बघितलं असलं तरी हे वरवरचं राजकारण असून पडद्यामागे अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकत्रच असल्याचं बोललं जात आहे, कारण अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात। आता त्यापैकी उदाहरण द्यायचंच झालं तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बारामतीच्या निकालाची कल्पना आम्हाला होती, पण बारामतीमध्ये उमेदवार देणं गरजेचं होतं असं म्हटलं। त्यानंतर कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीती संगमावरील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेते उपस्थित होते। यावेळी चर्चा रंगली ते अजित पवार आणि रोहित पवार यांच्या भेटीची। या भेटीवेळी अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात झालेल्या संवादामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या। अजित पवारांनी रोहित पवारांना थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं म्हटलं। अजित पवारांच्या या विधानानंतर रोहित पवार यांच्या विरोधात लढलेले भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी यावर प्रश्न उपस्थित केले आणि पवार कुटुंबाचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं। राम शिंदेंनी अजित पवारांना मतदारसंघात सभा घेण्याविषयी वारंवार विनंती केली, मात्र अजित पवारांनी तिथे सभा घेतली नाही। त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र असल्याचं राम शिंदेंनी म्हटलंय। तर दिल्लीत विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती। या बैठकीत आपण सत्तेत गेलं पाहिजे असा मतप्रवाह दिसून आला। यावरून पक्षात 2 गट पडल्याचं बोललं जातंय। शरद पवार गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवून भाजपसोबत सत्तेत सामील व्हावं असं एका गटाला वाटतंय, तर दुसऱ्या गटाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील व्हावं असं वाटतंय। या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जवळपास सगळ्याच आमदार आणि खासदारांची भूमिका ही सत्तेत सामील होण्याची दिसून येते।
आता शरद पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी केल्यास किंवा अजित पवारांसोबत सामील झाल्यास महाविकास आघाडीचं काय होणार किंवा महाविकास आघाडीतले इतर 2 घटक पक्ष काय भूमिका घेणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। अशातच काल म्हणजे 12 डिसेंबरला दिल्लीत अदानींच्या घरी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची आणि भाजपच्या केंद्रातील नेत्याची बैठक पार पडली असल्याची माहिती समोर आली आहे। या नेत्यांच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी काळातील शरद पवार गटाची भूमिका याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। याआधी देखील प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली होती। या सगळ्या गोष्टींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर दुसरीकडे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणं अद्याप बाकी आहे। शरद पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करतील किंवा अजित पवार यांच्या सोबत येत सत्तेत सामील होतील अशी चर्चा आहे। त्यामुळे मंत्रिमंडळात शरद पवार यांचे देखील आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं। कालचा मित्र आज विरोधक तर आजचा विरोधक उद्याचा मित्र हे राजकारणात शक्य आहे। शरद पवार आता या सगळ्यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं राहील। याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।